संदीप केलं चालू मी ढमढेरे संदीप या ठिकाणी ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करत असताना म्हणजे शेतकऱ्यांना शेतीच्या बांधापर्यंत कृषीविषयक जे तंत्रशुद्ध नॉलेज किंवा पेस्टिसाइड असेल, फर्टिलायझर असेल किंवा इतर कीड रोग व्यवस्थापनासाठी लागणारं नियोजन म्हणजे तुमचं ट्रान्सप्लांटिंग टू हार्वेस्टिंग पर्यंत जे काही लागणाऱ्या गोष्टी असतात तो देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि ऑफ सीझनमध्ये पुन्हा एकदा सांगतो, आपण बोरपीक हे सक्सेस करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याचं प्रोडक्शन साधारणपणे एका झाडाला अंदाजे 20 ते 25 किलो आहे कमीत कमी. मग इथून पुढे आता नवीन 30 किलो पर्यंत जाईल. 25 पहिला म्हणजे ह्यांचं जे ह्यांनी जिथून नर्सरीमधून रोप आणली होती त्यांचं सांगण्याचा उद्देश असा आहे की बाबा 30 किलोपर्यंत जातं, पण मी कमीत कमी 25 किलोपर्यंतच का प्रोडक्शन धरतो, कारण या ठिकाणी ज्या काही समस्या असतात ह्या वेगवेगळ्या हंगामामध्ये ऑफ सीझनला येत असतात, त्या हिशोबाने आपण कमीत कमी 25 किलो उत्पादन एका झाडापासून घेऊ शकतो, हे ह्या सांगण्याचा उद्देश आहे. दुसरी गोष्ट, मी या सेक्टरमध्ये गेली 15 वर्ष एका MNC कंपनीमध्ये काम करत होतो. त्यानंतर मी स्वतःचं ढमढेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी पुणे या नावानं मी स्वतः काम करत आहे. त्यानंतरनं या जी आपली जी टॅगलाईन आहे, शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञान, त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांना कोणत्याही ठिकाणं गेल्यानंतरनं किंवा कोणताही बागायतदार असेल कोणत्याही पिकाचा, त्यांना ज्या गोष्टी खरंच त्यांच्या पिकाला गरजेच्या आहेत त्याच दिल्या तर शेती निश्चित तोट्यात जात नाही, हे या ठिकाणी सांगण्याचा उद्देश आहे. कारण मी आबांबरोबर काम करत आहे गोरे, तर त्यांना जेव्हा मी काम चालू केलं गेल्या वर्षी, तर तेव्हा त्यांच्याकडं इथं जी पेरूची बाग आहे त्यांच्याकडे आता बोर आहे, त्यानंतर आधी कांदा पीक केलं. म्हणजे या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जो ट्रस्ट पाहिजे होता की कॉस्टिंग मिनिमाइज करणं आणि प्रोडक्शन ॲक्च्युली ॲव्हरेजली व्यवस्थित मिळणं, या संदर्भात आपण गायडन्स करतोय. आणि आपण एकत्रित सर्व जी कामं करतो आहोत, तर प्रत्येक कन्सल्टन्सीचा उद्देश किंवा हेतू हाच असतो की एका पिकामध्ये काम करायचं. तर या ठिकाणी आपण फार्मरला ढमढेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत सगळ्यात महत्त्वाचं वन टॉप सोल्युशन म्हणजे तुमचं ऊस पीक असू द्या, केळी पीक असू द्या, त्यानंतरनं डाळिंब असू द्या किंवा तुमचं बोर आहे, मिरची आहे, वांगी आहे, या पिकांमध्ये आपण काम करतो. मिनिमम 17 पिकांमध्ये काम करतो आहे. तर या ठिकाणी आपण ऑनलाईन पण कन्सल्टिंग करतो आणि ऑफलाईन पण करतो. आणि याचा हेतू किंवा आपलं जे ध्येय आहे की शेती तोट्यात जात नाही, फक्त शेतीला मार्गदर्शन किंवा मार्गदर्शक जो आहे तो प्रॉपरली व्यवस्थित मिळणं गरजेचं आहे. तो मिळाला तर शेती तुमची तोट्यात जाणार नाही. तुमचा 1 रुपया खर्च झाला तर तुम्हाला 2 रुपये मिळणार आहेत. 1 रुपया खर्च जाऊन तुम्हाला 1 रुपया शिल्लक राहील. म्हणजे ह्याचं जे गुणोत्तर आहे हे तुम्हाला मार्केटच्या रेशोवरती किंवा मार्केटच्या प्राईजवरती डिपेंड आहे. म्हणून शाश्वत धोरण उत्पादन तंत्रज्ञान राबवण्याचा किंवा टॅगलाईन ठेवण्याचा उद्देश हाच आहे. शेतीसाठी तुम्ही तुमचे जे मार्गदर्शक असणार आहेत, तुम्ही ज्यांच्या संदर्भात किंवा ज्यांच्या संबंधित काम करतात पिकांसाठी, त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षित फक्त तुमच्या जमिनीतून आपटेक होणारी खतं कोणती आहेत, किती मिक्सिंग करावं, कोणत्यात कोणती घ्यावीत, कोणती घेऊ नयेत, कीड रोग व्यवस्थापन कसं ठेवावं, ह्या सगळ्या गोष्टीचे बारकावे. त्यानंतर तुम्हाला सीड सिलेक्शन असेल, त्यानंतर पेस्ट डिसीज कंट्रोलिंग असेल, त्यानंतर तुमचं वॉटर मॅनेजमेंट असेल, नंतर तुमचं बाकीची जी कामं आहेत क्लायमेटिक चेंजनुसार हे होणं गरजेचं आहे. आणि यापूर्वीचेही आपले व्हिडिओ या मिरची पिकाचे किंवा बोरीचे किंवा पेरू या पिकाचे आहेत, तर ते उपलब्ध आहेत ढमढेरेagroSolution.1 या यूट्यूब चॅनलवरती. एवढं सांगण्याचा उद्देश की तुम्ही त्यात पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. आपण फक्त वन टॉप सोल्युशन यासाठी म्हणतो की चांगल्याच गोष्टी दाखवणं हा माझा उद्देश नाही. जेवढं खराब पिकं असेल ते पहिलं दाखवणं, त्यात जेवढे चेंजेस करता येतील तेवढं करणं आणि आउटपुट हेच देणं की झालेला खर्च फार्मरने केलेला त्याला रिटर्न मिळणं, हेच सगळ्यात महत्त्व काम आज शेती क्षेत्रामध्ये करण्याचा उद्देश आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन तुमचं जमिनीचं आरोग्य, त्याच्याही पलीकडे जाऊन पर्यावरण पूरक म्हणजे या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारची मधमाशाची पेटी ठेवलेली नाहीये. हे स्वतः सांगतील की फळबागेमध्ये डाळिंब असेल, पेरू असेल, यामध्ये मधमाशांच्या पेट्या ठेवल्या जातात, तर ते ठेवण्याची गरज नाहीये. म्हणजे तुम्हाला या ठिकाणं जे काही मधमाशी जर असेल तर तुमचं पॉलिनेशन व्यवस्थित होतं, फळांचं म्हणजे फुलं लागल्यानंतर त्यांचं फळांमध्ये रूपांतर व्यवस्थित होतं. तर या सर्व गोष्टी इथं घेण्याचं किंवा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जर तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन असेल तर तुमचं पीक वायाला जाणार नाही, केलेला खर्च हा 100% तुम्हाला रिटर्न मिळू शकतो. अन्यथा शेतीमध्ये गायडन्स करणारी लोक भरपूर आहेत
पण ते कॉस्टिंग आणि शेतकऱ्याचा ताळमेळ आणि एकूण उत्पादन खर्च याचा ताळमेळ कधीच बसत नाही. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी गोरे आबांबरोबर काम करत आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं आबांचं वैशिष्ट्य म्हणजे की बाबा वेळेत सगळ्या गोष्टी असतात. फक्त वेळ कसा आहे, त्यांचं बाकीचं व्यवसाय बाकीचं व्याप असताना ते काम करत असतात आणि त्यांना शेतीमध्ये आवड आहे. काहींना वाटत असेल की मी एवढं का बोलतोय, कारण मी साधारणपणे इथं बऱ्याच वेळा शेड भरवत असतो बारक्या. पण ह्यांना जेव्हा मी काही मला प्रॉब्लेम वाटले तुम्ही असं करा, तर ते हो म्हणून 1-2 दिवसात त्यांचे प्रॉब्लेम सगळे व्यवस्थित कामं करून घेत असतात आणि शेतीचं नियोजन हे त्यांचं परफेक्टली असतं. ओके, धन्यवाद शेतकरी.